हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त असा मिरची वडा. हा मिरची वडा अगदी गाडीवर मिळतो ना तसा होतो. करायला अतिशय सोपा आणि चवीला तेवढाच मस्त लागतो. यासाठी बटाटा उकडून घ्यायचा, त्याची साल काढायची. त्यानंतर तो बटाटा मॅश करून घेतला आहे. मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, अर्ध्या लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, त्याचबरोबर एका चमच्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं तडतडवलं आणि थोडीशी हळद घातली, ते घालून घेतलं. त्यामुळे रंग छान येतो. ठेचलेला लसूण, ठेचलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, अगदी चिमूटभर गरम मसाला, हे सगळं घालायचं आणि मस्तपैकी एकत्र करायचं की आपला मसाला तयार होतो. आता एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं आहे. बेसनामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, चिमूटभर सोडा घालायचा आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी पाणी टाकून हे मिश्रण करायचं आहे. फार पातळ नको की फार घट्ट नको, मध्यम करायचं आहे, ज्याने आपली मिरच्या छान कोट होतील. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम होतं आहे तोपर्यंत मिरच्या धुवून घेतल्या, त्याला एक उभी चिरी देऊन घेतली आणि त्यानंतर मिरच्यांमध्ये खूप बिया असेल तर काढून घेतल्या तरी चालेल, मी काढलेल्या नाही आहेत. त्यानंतर त्यामध्ये मस्त दाबून दाबून अगदी मसाला भरायचा आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये मस्तपैकी मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला छान भरून झाला की त्यानंतर या मिरच्या मस्तपैकी बेसनाच्या गोळ त्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचा आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे, त्यामध्ये आपण या मिरच्या सोडायच्या आहे. गॅसची पॉवर मिडियम करायची आहे आणि मिरची मस्तपैकी खमंग तळू द्यायची आहे, कारण त्याची जी साल आहे ती छान जाड आहे, ती आतपर्यंत छान तळली गेली पाहिजे. त्यामुळे मिडियम गॅसवर मस्त खमंग होईपर्यंत मिरच्या तळायच्या आहे की तुमचे मस्त अशी मिरची वडे तयार होतात. असे हे वडे नक्की करून बघा.